नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मगच्या आजच्या एपिसोडमध्ये सायली अजूनही रडत आहे. ती अर्जुनला सांगते तिला स्वप्न पडलंय, त्यात तिचे आई बाबा तिला दिसले, पण स्वप्न म्हणजे जे आपल्या मनामध्ये असतं तेच दिसतं असं म्हणते. अर्जुन म्हणतो असं काही नाही आहे सायली, तू शांत हो, झोप. सायली रडत म्हणते माझ्या जन्मदात्या आईबाबांचा शोध तुम्ही नक्की थांबवाल ना? जे नाही आहे त्याच्या मागे जाऊन जे आहे त्याचा आनंद मला घालवायचा नाही. तुम्ही हा शोध थांबवा असं काकुलतीला येऊन म्हणते आणि जोरात रडायला लागते. अर्जुन म्हणतो सायली, मी माझ्या बायकोला त्रास होईल असं कधी वागेन का? तुझ्या मनातून हे सगळं काढून टाक, सगळं तुझ्या मनासारखंच होईल आणि शांतपणे झोपायला सांगतो. सायली म्हणते. अर्जुन सायलीच्या डोक्यावर हात ठेवून तिला झोपवतो आणि मनामध्ये म्हणतो तू कितीही नाही म्हणालीस तरी तुझं स्वप्न हेच दाखवतं. तुझ्या मनामध्ये कुठेतरी तुझ्या आईबाबांना भेटावंसं वाटतंय आणि ती भेट मी नक्कीच घडवून आणणार. शेवटी अर्जुन आहे प्रेक्षकांनो, हार तर तो मानणारच नाही. इकडे हॉस्पिटलमध्ये प्रियाच्या मागे महिपत लागलाय सुरा घेऊन, म्हणून जीव मुठीत घेऊन प्रिया पळत सुटले. प्रियाच्या मागे महिपत जोरात पळतोय आणि प्रिया खूप घाबरलेली आहे. शेवटी महिपत प्रियाला पकडतोच. प्रिया ओरडते वाचवा मला. महिपत म्हणतो कुठल्या बिलात जाशील आता? आज तुझे तुकडे केल्याशिवाय हा महिपत शिक्रे इथून जाणार नाही, पळ तू. प्रिया ओरडत असते वाचवा मला. महिपत प्रियाचं तोंड पकडून तिला म्हणतो तुझा बाप पण आता माझ्यापासून तुला वाचवू शकणार नाही. आज तुझे तुकडे केल्याशिवाय मी इथून जाणार नाही असं म्हणून सुरा प्रियाच्या बोटामध्ये खुपसणार इतक्यात वॉर्डबॉय आणि पोलीस कॉन्स्टेबल यांचा आवाज आल्यावर महिपत तिथून पळून जातो. महिपत गेल्यावर प्रिया हातातल्या कैचीने स्वतःच्या हातावर वार करून घेते. वॉर्डबॉय पोलीस आल्यावर प्रियाचं नाटक सुरू होतं. मला वाचवा. महिपत शिक्रे इथे आला होता, त्याने माझ्यावर वार केला असं खोटं सांगते. प्रिया असती प्रेक्षकांनो, असं वागणारच. इकडे सायली कपड्याच्या घड्या करताना विचार करत असते की काल मी यांच्यावर खूप रागावले. ते माझ्या प्रेमापोटीच माझ्या आईबाबांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. सायलीला नाराज बघून अर्जुन सायलीकडे येतो. कान पकडून सायलीला सॉरी बोलतो. सायली म्हणते तुम्ही इतके गोड लहानपणापासून आहात की मोठे झाल्यावर झालात? इथे अर्जुन म्हणतो की ॲक्च्युली मी लग्न झाल्यापासून गोड झालोय, कारण माझी बायको आहे ना, ती साखर आहे साखर. सायली हसायला लागते. इथे पण सायलीची कुरकुर चालूच आहे की तुम्ही शोध थांबवा. अर्जुन म्हणतो की तुला जे हवंय तेच होईल. अर्जुन मनामध्ये म्हणतो मला माहीत आहे मनात कुठेतरी तुला तुझ्या आईबाबांना भेटायची इच्छा आहे, म्हणूनच मी म्हणालो की तुला जे हवंय तेच होईल. त्यानंतर गणपती विसर्जनाची तयारी चालू असते. अस्मिता म्हणते अर्जुन सायली अजून आले नाहीत. हे ऐकून अश्विन चिडतो आणि म्हणतो की मला विसर्जन करून लगेच निघायचं आहे. हां, कल्पना म्हणते जाशील, आपल्या घरचा उत्सव आहे आणि मनापासून साजरा कर ना तू. इतक्यात अर्जुन सायली येतात. बाप्पाच्या विसर्जनाची तयारी सुरू होते. सायली आरती बोलायला सांगते. आरती मंत्रपुष्पांजली झाल्यावर गणपतीचं विसर्जन करतात. सगळे गणपती बाप्पा मोरयाचा जय जयकार करतात. इतक्यात अश्विनला कोणाचा तरी फोन येतो. अश्विन म्हणतो असं कसं झालं आणि लगेचच हॉस्पिटलमध्ये प्रियाला भेटायला जातो. तिथे गेल्यावर त्याला प्रिया सांगते की हॉस्पिटलमध्ये महिपत आला होता, त्याने तिच्यावर वार केले. पोलीस बंदोबस्त असताना महिपत इथे आलाच कसा असं अश्विन विचारतो. प्रिया म्हणते की तो माणूस काहीही करू शकतो म्हणून मी त्याला इतकी घाबरते. अश्विन पोलिसांना विचारतो की तुम्ही काय करत होतात बाहेर? सुभेदारांच्या घरी बाप्पा गेलाय म्हणून सगळ्यांच्या मनाला हुरहुर लागले, घर सुनं झालंय, कोणीतरी घरातून गेलंय असं कल्पना म्हणते. सायली म्हणते की पुढच्या वर्षी बाप्पाच्या स्वागतासाठी आपल्या घरामध्ये एक छोटासा पाहुणा असणार आहे, हो की नाही अस्मिता ताई? अस्मिता म्हणते की हो तर. कल्पना म्हणते अस्मिताच्या बाळाला एकटे वाटलं तर त्याच्यासोबत खेळायला त्याचा मामे भाऊ किंवा मामे बहीण तर आलीच पाहिजे ना. हे ऐकताच सायलीला असते आणि तिथून निघून जाते. अर्जुन पण लाजून म्हणतो की मला ऑफिसमध्ये जायचं आहे. प्रियाचे वकील हॉस्पिटलमध्ये आलेत आणि ते म्हणतात की हे खूप हॉरिबल आहे. कालच आपण म्हणालो महिपत शिक्रे वार करताना त्याला कोणीतरी पाहिलंच असेल. यावर ही नाटकी प्रिया म्हणते की हो, मी कॉरिडॉरमधून पळत होते, महिपत माझ्या मागे पळत होता, तिथे CCTV कॅमेरा आहे, त्यामध्ये हे सगळं नक्कीच रेकॉर्ड झालं असेल. वकील म्हणतात की म्हणजे शिक्रेने तुमच्यावर हल्ला केला याचा पुरावा आता आपल्याकडे आहे, तो दाखवून आपल्याला कोर्टात ते सिद्ध करायचं आहे. महिपत किती भयानक माणूस आहे, आता कोर्टाला हे मान्य करावंच लागेल. अश्विन प्रियाला धीर देतो, काळजी करू नकोस असं सांगतो आणि आपल्या मनासारखंच होईल सगळं असंही म्हणतो. लबाड प्रिया मनामध्ये म्हणते की सगळं माझ्या मनासारखं होणारच आहे रे मूर्खा. तुझ्या जीवावर खेळून मी इतका रिस्की प्लॅन मी केला, तो काही उगाचच नाही.
प्रेक्षकांनो, इथे आपल्याला दिसून येते की प्रिया कोणत्याही थराला सहज जाऊ शकते, सहज. इकडे सायली अर्जुनला त्याच्या आवडीची भेंडीची भाजी बनवत आहे आणि अर्जुनसाठी एक चिठ्ठीसुद्धा तिने लिहायला घेतली. त्या चिठ्ठीमध्ये ती लिहिते, प्रिय बाबा, तू माझ्या आजी आजोबांचं ऐकशील ना? माझ्या आत्ते भावंडाशी खेळायला मला लवकरच घेऊन येशील ना? असं म्हणून खूप लाजत असते, असं ती चिठ्ठीमध्ये लिहिते. इतक्यात कल्पना तिथे येते. भाजी बघून म्हणते, नवऱ्याच्या आवडीचा स्वयंपाक चाललाय तर? प्रिया मान डोलावते. काल रात्री मी यांच्यावर खूप चिडले होते, पण आज सकाळी त्यांनी माझी माफी मागितली आणि मीही त्यांना माफ केलं, असं कल्पनाला सांगते. कल्पनाही म्हणते की रात्रीची भांडणं ही सकाळ झाली की मिटायलाच हवी. अर्जुन ऑफिसला जाण्यासाठी निघून येतोय आणि सायली त्याला डब्बा घेऊन जाते. डब्यामध्ये सायलीने आधीच ती चिठ्ठी टाकलेली आहे बघा प्रेक्षकांनो. ती चिठ्ठी, तो डब्बा ती अर्जुनला देते. अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये चाललेला आहे कारण त्याला सायलीचा गाठोडं शोधायचा आहे. इतक्यात अर्जुनला इन्स्पेक्टरचा कॉल येतो, पण अर्जुन विचारात पडतो की सायलीसमोर आता मी कॉल कसं काय उचलू, या विचारामध्येच आता अर्जुन आहे. आता पुढच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन आपल्याला गुड न्यूज देणार आहेत. सुभेदारांच्या घरी एक नवीन पाहुणा येणार आहे. अर्जुनसाठी हे सायलीचे खूप मोठं सरप्राईज असणार आहे. चैतन्य पण अर्जुनला एक बॅड न्यूज देतो की तन्वीला बेल मिळणार आहे आणि बेल मिळाल्यानंतर तन्वी सुभेदारांच्या घरी येणार आहे. पण आत्ता आपल्याला हे पाहायचं आहे की सायली तन्वीला घरामध्ये घेणार की नाही. हे पाहण्यासाठी आपल्या सिरियल प्रोमो टॉक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.